बरेच दिवस झाले होते. हस्तिनापुरात आल्यापासून केवळ एकदाच मी चंपानगरीला जाऊन आलो होतो. तेही गुरु द्रोणांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेतली होती त्यावेळी. त्यानंतर 5 वर्ष उलटली होती. मनात असून सुद्धा एकदाही मला या 5 वर्षात चंपानगरीला जाता आलं नव्हतं. कारण येथे मी एक विद्यार्थी म्हणून आलो होतो. सुदैवानं मला माझे गुरु चांगले लाभले होते. गुरूंचे गुरु असं ज्यांचं वर्णन करता येईल असे ते होते. साक्षात सूर्यदेव माझे गुरु होते. हस्तिनापुरातल्या आखाड्यातील दगडी चौथऱ्यावर उभं राहून मनाच्या निर्धारानं मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं. त्यांनीही मला आतापर्यंत आपल्या लाडक्या शिष्यासारखं वागवलं होतं. या 6 वर्षांच्या काळात या अर्ध्या तपात त्यांनी किती अवघड रहस्य मला सांगितली होती. त्यांची सांगण्याची भाषा कशी होती हे मला सांगता येणार नाही. पण त्यांनी जे जे मला माहीत होतं ते मला चटकन पटलं होतं. काय शिकवलं नव्हतं त्यांनी मला. बाणाच्या अवघड फेकी, द्वंद्वाचे अवघड हात, घोडा, हत्ती, उंट यांच्या नाठाळ सवयींना ताळ्यावर आणण्याच्या कला, सगळं त्यांनी माझ्या कानात सांगितलं होतं. गुपचूप, मूकपणे. रोज सकाळी आपल्या कोवळ्या किरणांनी असंख्य कळ्यांच्या मिटलेल्या पापण्या उघडताना ते मला सांगत, "कर्णा, तूही असंच झालं पाहिजेस. आपल्याजवळचं सर्वस्व मुक्त हस्तानं भेटेल त्याला देऊन तू तुझ्या सान्निध्यातील सगळ्यांचं जीवन उजळलं पाहिजेस." किती श्रेष्ठ होता माझा गुरु. जगातल्या कोणत्या गुरुनं आपल्या शिष्याला इतक्या लहान सहान गोष्टीतून एवढी उदात्त शिकवण कधी दिली आहे? आता एकदा चंपानगरीला जाऊन त्या गुरूंचे पाय गंगेच्या नितळ पाण्याने धुतलेच पाहिजेत. आता मी गंगामाता म्हणत नाही, गंगा म्हणतो. कारण बालपणातील श्रद्धा आता व्यवहाराच्या दगडावर बोथट झाली होती. आई एकच असते, ती जन्म देते आणि पालनपोषण करते. ती नदी ही नदी आहे, ती आई कशी होईल? माझी आई एकच होती, राधा माता. तिला भेटूनही बरेच दिवस झाले होते. काय वाटेल तिला मला पाहिल्यावर? माझी खात्री होती. मी गेल्याबरोबर तिनं मला पहिलाच प्रश्न विचारला असता, किती वळलास रे तू, किती वाळलास रे तू वसू? आणि गंगेच्या पाण्यात नाही ना गेलास कधी? कारण पुत्र मग तो कितीही मोठा झाला तरी मातेला नेहमीच लहान वाटत असतो. माता ही जगातील अशी एकच व्यक्ती असते की जिच्या प्रेमाला व्यवहाराची तुला कधीच माहीत नसते. तिला माहीत असतं आपल्या पुत्रावर खरंखुरं प्रेम करणं. मी शोणाला बोलावून सांगितलं, "शोणा, प्रवासाची तयारी कर. उद्या चंपानगरीला जायचं आहे." त्याचा चेहरा आनंदानं उजळून गेला. फार वर्षांनी आम्ही शालवृक्षासारखे धिप्पाड होऊन प्रथमच चंपानगरीकडे जाणार होतो, आमच्या जन्मभूमीकडे. दुसऱ्या दिवशीच मी आणि शोण हस्तिनापुराहून निघालो. प्रवास बराच लांबचा होता, म्हणून आम्ही 2 पांढरे तरतरीत घोडे घेतले होते. आम्हा दोघांनाही आता अश्वारोहणाची चांगली सवय झाली होती. मला तर सर्व प्राण्यात अश्व हा प्राणी फारच आवडत होता. तो कधीच खाली बसत नाही, झोपतो सुद्धा फक्त उभ्या उभ्याच. अश्वांच्या सर्व सवयींचा मी बारकाईने अभ्यास केला होता. कितीही नाठाळ असो, त्याला कसं ताळ्यावर आणावं हे आता मला चांगलंच अवगत झालं होतं. शिवाय आमचा तो पिढ्यानपिढ्या व्यवसाय होता. प्रत्येकानं आपल्या व्यवसायात प्रवीण असलंच पाहिजे. संजय काकांनी सारथी म्हणून केलेला हा उपदेश मी कसा विसरू शकलो असतो. आम्ही हस्तिनापुराच्या सीमेबाहेर पडलो. ते दिवस वसंत ऋतूंचे होते. आजूबाजूचा सारा परिसर निरनिराळ्या रंगाच्या फुलांनी नुसता नटलेला होता. बाव्याची झाडे लहान लहान पिवळ्या फुलांनी जर्द झाली होती. खैराची झाडे तांबडसर फुलांनी डवरली होती. अंजनीची झुडपं निळ्या फुलांनी शोभिवंत दिसत होती. त्या सगळ्या झाडांवर निसर्गदेवतेची झालेली कृपादृष्टी पाहून पळसाला फारच राग आला असावा. त्याचं सगळं अंग रक्तवर्णी तांबड्या फुलांनी फुललेलं होतं. सगळ्या झाडात तो त्यामुळे एकटाच उठून दिसत होता. त्या सगळ्या फुलांचा मिळून एक संमिश्र सुवास असं म्हणतात दरवळत होता. शेण, क्रौंच, भारद्वाज, कोकीळ, कपोत अशा निरनिराळ्या पक्ष्यांचा हा संमेलनाचाच काळ होता. आपणाला माहीत असलेली सगळी गाणी ते उंच स्वरात म्हणत होते. वसंत, वसंत म्हणजे निसर्गदेवतेची मुक्त रंगपंचमी. वसंत म्हणजे सप्तस्वरांचा एकमेकांच्या हातात हात घालून उभा राहिलेला खेळकड्यांचा हुतुतूचा संच. वसंत म्हणजे देवतेच्या तलम वस्त्राच्या काळाच्या कुंपणात मध्येच अडकलेला एक सर्वात देखणा धागा. की वर्षा ऋतू खोडकर पावसानं सतत आपल्या सरींच्या असंख्य बोटांनी गुदगुल्या केल्यामुळे हसतेवेळी इकडे तिकडे पाय झटकताना पडलेला तिच्या पायातला तो मंजूळ पैंजण. छे, कशानंच त्याचं वर्णन करता येत नाही. वसंत म्हणजे वसंत. आम्ही ती निसर्गदेवतेची मनोहर रूपं पाहत आमचा प्रवास मजेत करीत होतो. रात्र पडताच जवळच्या नगरात मुक्काम करीत होतो. असे 8 दिवस गेले.
अनेक नद्या आणि पर्वत ओलांडून आम्ही 9व्या दिवशी प्रयागला आलो. प्रयाग इथं गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम होतो. म्हणून चंपानगरी आता केवळ काही योजना दूर राहिली होती. संगमावर जावं आणि ते 3 नद्यांचं मिलन एकदा पाहून यावं म्हणून नगरात प्रवेश करताच आम्ही आमचे अश्व संगमाकडे वळवले. वेळ संध्याकाळची होती. आम्ही संगमावर आलो. मथुरेच्या बाजूनं यमुना येत होती. कांपिल्य नगराच्या बाजूनं गंगा प्रवेशत होती. अयोध्येच्या बाजूनं सरस्वती धावत होती. तिघींच्या मध्ये पाण्याचे 3 वेगवेगळे ओघ स्पष्ट दिसत होते. गंगेचं पाणी पांढरशुभ्र, यमुनेचं पाणी काळसर तर सरस्वतीचं तांबडसर. 3 भिन्न भिन्न स्थायीभाव असूनही त्या तिघी एकमेकींच्या हातात हात घालून सागराला मिळायला चालल्या होत्या. तेही पुढं गंगा हे एकच सुटसुटीत नाव स्वीकारून. तो त्रिवेणी संगम पाहताना माझ्या मनात एक विचार चमकून गेला. या नद्यांना जे निसर्गानं शिकवलं ते माणसांना शिकवायला तो कसं काय विसरला? माणसानं जातीचे आणि उच्च नीचतेचे खोट्या कल्पनांचे ओघ एकमेकांविरुद्ध का वळवावेत? कोणत्या समुद्राला जाऊन मिळणार हे ओघ? काय निघणार आहे या भेदांच्या भगदाडातून? विनाशच की नाही? एकमेकांना समजावून घेऊन मानव हातात हात घालून आपल्या सगळ्याच ओघांचा एकच प्रवाह करील तर? पण ते शक्य नाही. कारण नद्या या नद्या असतात आणि माणसं ही माणसं असतात. आपल्या मूर्खपणानं आपल्याच विनाशाकडे खड्डे खणणारा मानव हा या जगातला एकमेव प्राणी असावा. मी त्या 3ही नद्यांचं एकत्र झालेलं ओंजळभर पाणी घेतलं आणि त्याचं अर्घ्य सूर्यदेवांना देत मनोमन म्हणालो, देवेन, या 3 नद्यांच्या अंगी आहे ती सहनशक्ती मला द्या. इतरांना नीट समजावून घेण्याची बुद्धी मला द्या. अहंकाराचा स्पर्श सुद्धा माझ्या मनाला कधी होऊ नये. अश्वांना पाणी पाजून आम्ही नगरात येण्यासाठी वळलो. अश्वांचे वेग हातात घेऊन आम्ही चाललो होतो. काही स्त्रिया पाणी घेऊन नगराकडे परत जात होत्या. मी पश्चिम क्षितिजाकडे पाहत चाललो होतो. एवढ्यात शोणाच्या अश्वानं पाणी घेऊन परतणाऱ्या पुढ्यातील एका स्त्रीच्या मानेला मागून आपले फुरफुरणारे ओठ लावले. त्यांच्या थंडगार अशा स्पर्शाने ती स्त्री घाबरली. किंकाळी फोडीत तिनं डोक्यावरचा घडा सरळ फेकून दिला. तो घडा माझ्या पायात पडला आणि फुटला. माझं उत्तरीय भिजलं. ती स्त्री घाबरून गेली होती. माझ्याकडे पाहताच तर ती अधिकच गोंधळून गेली. क्षणभर आपल्या पापण्यांची तिनं मजेदार फडफड केली आणि मग आपल्या पायाच्या अंगठ्यांनी माती उकरत ती खाली मान घालून स्तब्ध उभी राहिली. घड्यातील पाणी तिच्या अंगावरही सांडलं होतं. त्यामुळे जागजागी तिचं वस्त्र तिच्या अंगाला चिकटलं होतं. संगमावरून येणाऱ्या वायुलहरींबरोबर तिच्या केसातील 4-6 बटा मुक्तपणे इकडे तिकडे भुरभुरत उडत होत्या. बरेचसे केश पाण्यामुळे गालांना चिकटले होते. तिचा रंग केवड्यासारखा पिवळा धमक होता. मी पाहिलेली ती सर्वात सुंदर स्त्री होती. वादळी वाऱ्यात आपल्या घरट्यात अंग चोरून बसणाऱ्या पक्षिणीसारखी अंग सारून उभी होती. मी शोनाला काहीतरी बोलणार होतो तेवढ्यात तिच्या मैत्रिणींपैकी एक पुढं होत वाकून म्हणाली, महाराज, क्षमा असावी. हिच्या धांदरटपणामुळे आपली वस्त्र भिजली. मी महाराज आहे म्हणून कोणी सांगितलं? मी कर्ण आहे. माझ्या भावाच्या या शोणाच्या धांदरटपणामुळे तुमचा घडा फुटला, यासाठी मीच तुमची क्षमा मागायला पाहिजे. मी म्हणालो, नाही, पण आपण तर महाराजांसारखे दिसता. ती गोंधळून म्हणाली, नाही, मी सूतपुत्र कर्ण आहे, चंपानगरीच्या आदिरथांचा ज्येष्ठ पुत्र. सूतपुत्र? मग ही सुद्धा सूतकन्या आहे. ती त्या सुंदर स्त्रीला दंडाला धरून पुढं उडीत म्हणाली, सूतकन्या? मी आश्चर्यानं विचारलं, कारण आमच्या कुलात असलं सौंदर्य असणं कसं शक्य होतं? होय, या प्रयागातील सर्वश्रेष्ठ सारथी सत्यसेन यांची बहीण वृषाली. मी तिच्याकडे पाहिलं. तिनं अजूनही आपलं मुख काही वर उचललं नव्हतं. रात्रंदिवस युद्धशाळेत शिक्षण घेणाऱ्या माझ्यासारख्या रांगड्या माणसाला स्त्रीविषयी तसं काहीच सांगता आलं नसतं. पण तिला पाहिल्यावर मात्र मला प्रकर्षानं वाटलं की स्त्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्या पहिल्याच साखर झोपेच्या वेळी टाकलेला एक हळूवार निश्वास असावा. सूर्यदेवांनी आकाशात गुलाबी रंगाचा घराच फोडला होता. कशाला आनंदित झाले होते ते एवढे? त्या गुलाबी रंगाची ती स्वैर उधळपट्टी पाहत मी शोणाला म्हणालो, शोण, चल, वेळ होत आहे. निघण्यापूर्वी सहज चाळ म्हणून मी त्या फुटलेल्या घड्यातील एक खापराचा तुकडा उचलून घेतला. दुसऱ्या दिवशी आमचे अश्व चंपानगरीच्या सीमेत घुसले. नगराबाहेरचं ते विशाल पठार आलं. माझ्या मनाचा
मनाच्या वारुळातून त्याच्या दर्शनानं आठवणींच्या मुंग्या इकडे तिकडे नाचू लागल्या. 6 वर्षांपूर्वी याच पठारावर माझी एका माजलेल्या कोंडाशी जुंपली होती. त्याच वेळी मी मूर्छित पडलो होतो. आता तसलाच एखादा खोंड माझ्यासमोर उभा राहिला असता तर माझी खात्री होती की माझ्या पुष्ट हातांनी त्याला मी असा काही रोखून धरला असता की एक तसूभरही इकडे तिकडे हलू दिला नसता. पर्णकुटीच्या दारात आलो. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून राधामाता पर्णकुटी बाहेर आली. आम्हाला पाहताच तिची चर्या आनंदानं नुसती उजळून निघाली. तिच्या सर्वच हालचाली गडबडीत सुरू झाल्या. चटकन आत जाऊन तिनं थोडं रसरसते अंगार एका थाळीतून आणले. मी उंबरठ्यावर राहूनच तिला विचारलं, जाताना एक चांदीची पेटी दिली होतीस, आता हे अंगार कशाला आणलेस? काही न बोलताच तिने हातातील मिरच्यांची मुठ त्या अंगारावर मोकळी केली. थाळी आमच्या भोवती फिरवली. मिरचीच्या उग्र धुराचा शोणास ठसका लागला. तिनं ती थाळी बाहेर लांब नेऊन ओतली. 5 वर्षानंतर मी माझ्या पर्णकुटीत पाऊल टाकलं. पण आत जाताना दाराच्या महिरपीला मस्तक धाडकन आदळलं. किती उंच झालास रे कर्णा, राधामाता कौतुकानं म्हणाली. कर्णा नव्हे, वसू, मी तिच्या पायांना हात लावून म्हणालो. तिनं झटकन उठवून मला छातीशी कवटाळलं. कानातील कुंडलांना हात लावून ती वारंवार चाचपून पाहिली. तिच्या डोळ्यात अश्रुबिंदू तरळले. शेवटी अंशुकाचा शेव आपल्या डोळ्यांना लावताना तिनं मला विचारलं, गंगेच्या पाण्यात नाही ना कधी गेलास? ते आता शोनालाच विचार सगळं. मी तिच्या पायांवर मस्तक ठेवलं. माझ्या जीवनातील तेच एक सर्वात पवित्र प्रयाग होतं. तीच माझी गंगा, यमुना आणि सरस्वती होती. माझी पर्णकुटी हेच माझं मंदिर होतं. 15 दिवस चंपानगरीत राहून आम्ही हस्तिनापूरला परत आलो. पण युद्धशालेत चिटपाखरू सुद्धा नव्हतं. सगळं कसं शांत पण उजाड वाटत होतं. वास्तविक यावेळी इथं युद्धशालेत शस्त्रांचा खणखणाट चालू असायचा. मग आजच हे असं का? राजनगरीत एखादी अनिष्ट घटना तर घडली नसेल? शंकेचं कासव वारंवार आपली मान बाहेर काढू लागलं. आम्ही अश्वशालेत घोडे बांधले. आता राजवाड्यावर गेल्याशिवाय या सगळ्या शांततेचं रहस्य उकलणार नाही, या विचारात मी होतो. इतक्यात महाद्वारातून अश्वत्थामा आत आलेला मी पाहिला. आमच्याजवळ तो येताच मी त्याला पहिला प्रश्न विचारला, अश्वत्थामन, आज ही सगळी युद्धशाला अशी थंड का आहे? सगळे योद्धे नगराबाहेर गेलेत, त्यानं उत्तर दिलं. कशाला? स्पर्धेचा आखाडा तयार करायला. स्पर्धा? कसल्या स्पर्धा? सर्व योद्ध्यांच्या, सर्व शस्त्रांच्या. इथल्या शिक्षणातील शेवटची कसोटी. यात जो सर्वश्रेष्ठ ठरेल त्याला सगळं हस्तिनापूर अजिंक्यवीर म्हणून मान देईल. राजमाता त्याला कुमकुम तिलक लावतील. नगरजन वाजत गाजत हत्तीवरून त्याची मिरवणूक काढतील. केव्हा होणार या स्पर्धा? मी औत्सुक्यानं विचारलं. येत्या वासंतिक पौर्णिमेला. आज अमात्य वृषवर्म्यांनी सगळ्या देशाच्या राजांना तशी आमंत्रणं पाठवली आहेत. हा युद्धशालेचा आखाडा फारच अपुरा पडेल, म्हणून नगराबाहेर एक भव्य आखाडा तयार करायचं चाललं आहे. गेले 15 दिवस सगळे तिकडेच आहेत. रात्रंदिवस अविश्रांत खपत आहेत. स्पर्धा केवळ 8 दिवसांची. आता गुणावगुणांची खरी कसोटी लागेल. स्पर्धा म्हणजे गुणावगुणांचं मूल्यमापन करणारे तुला. ठीक आहे, आता या हस्तिनापुराला कळून येईल की कोण कोण आणि कशा कशात निपुण आहे. आत्ताच त्या गुरु द्रोणांच्या लाडक्या शिष्याचा, त्या अर्जुनाच्या खोट्या प्रतिष्ठेचा घडा त्या आखाड्यात ताडकन फुटेल. गुरु द्रोणांशिवाय या जगात दुसरं काही आहे याची त्याला जाणीव तरी आहे का? स्पर्धेचा निपक्षपाती न्यायाधीशच त्याचं माप त्याच्या पदरात घालेल. जिथं तिथं मी म्हणून पुढं मिरवणाऱ्या अर्जुना, आत्ताच तुला कळून येईल की लोकप्रियतेच्या ज्या सवंग भूमीवर तू उभा आहेस ती किती निसरडी आहे. गुरु द्रोणांच्या छायेत वाढलेल्या भूछत्रात आत्ताच तुला कळून येईल की तुझ्या गुरुपेक्षा हजारो पटींनी माझा गुरु श्रेष्ठ आहे. माझं मन विचारांचं जाळं गुंफू लागलं. युद्धशालेत घडलेल्या आजवरच्या सर्व घटनांचा काळा धागा मनाच्या हाती होता. ही स्पर्धा झालीच पाहिजे. ते 8 दिवस मला 8 युगांसारखे वाटू लागले. कारण गेली 6 वर्ष त्या अर्जुनानं माझा मार्ग रोखून धरला होता. माझा एकट्याचाच नव्हे तर सर्वांचाच. त्यामुळे दुसऱ्यांकडे लक्ष द्यायला गुरु द्रोणांना सवड मिळालेली नव्हती. कधीही त्यांनी त्याच्याशिवाय कोणाच्याही पाठीवरून मायेनं हात फिरवला नव्हता. 1 नाही 2 नाही, चांगली 6 वर्ष त्यांनी उपेक्षेच्या अग्नी माझ्या कोवळ्या मनाचे अंकुर उपेक्षेच्या अग्नीत माझ्या कोवळ्या मनाचे अंकुर अक्षरशः जाळून टाकले होते.
माझ्या जागी दुसरा कोणीही असता तर हे हस्तिनापूर आणि या हस्तिनापुरातील आत्मप्रौढीची ही साचलेली सगळी डबकी यावर लाथ मारून उद्वेगानं इथून केव्हाच चालता झाला असता. पण मोठ्या कष्टानं मी हे कड आजवर पचवलं होतं. मला माहीत होतं की जगात भीक मागून काहीच मिळत नसतं. मला साफ विसरून गेलेल्या त्या गुरुशिष्यांना मी दाखवून देईन की अजून हस्तिनापुरात कर्ण जिवंत आहे. आत्ताच गुरु द्रोणांना कळून येईल की हिरा म्हणून त्यांनी प्रेमानं जवळ केलेला अर्जुन म्हणजे एक गारगोटीचा खडा आहे. कारण मीही शिष्य होतो. मलाही वाटत होतं की माझ्या पाठीवरून हात फिरवून कोणीतरी मलाही शिकवावं. मलाही वाटत होतं की माझ्या कौशल्याचं सुद्धा कोणीतरी कौतुक करावं. पण ते मला मिळालेलं नव्हतं. मला मिळाली होती ती घोर उपेक्षा. पण कधी कधी वाईटातून चांगलंच निघतं. त्याप्रमाणे एक गोष्ट मात्र बरी झाली होती. या उपेक्षेतून मला तेजस्वी गुरु मिळाला होता. साक्षात सूर्यदेवानं मी गुरु केलं होतं. गेली 6 वर्ष सकाळच्या 4-4 घटका एकटक मी त्यांच्याकडे पाहिलं होतं. गेलं अर्ध तप आपली सोनेरी बोटं त्यांनी मायेनं माझ्या पाठीवरून सातत्यानं फिरवली होती. जीवनाचं तेजस्वी तत्त्वज्ञान मुकपणे शिकवलं होतं. माझ्या हृदयाचा कुंभ आपल्या दिव्य तेजानं काठोकाठ भरून दिला होता. गुरुदेव, या स्पर्धेत यशस्वी झालो तर गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय द्यायला पाहिजे? या विश्वाचा कानाकोपरा उजाळणाऱ्या तुमच्यासारख्या तेजाच्या निधीला मी पृथ्वीवरचा एक यक्कश्चित सुतपुत्र काय देऊ शकणार? देण्यासारखं असं माझ्याकडे केवळ शरीरच आहे. ते तर मी तुमचा शिष्य झालो त्याच दिवशी तुमच्या स्वाधीन केलं आहे. आता तुमच्या शिष्याची गुरुदक्षिणा तुम्ही कुणाकडे मागणार? शोनाला घेऊन मी आणि अश्वत्थामा नगराबाहेरच्या त्या स्पर्धेच्या आखाड्यात आलो. सगळे शिष्य योद्धे तो आखाडा सुशोभित करण्यासाठी अविश्रांत खपत होते. आता जवळजवळ सर्व तयारी झाली होती. किती भव्य होता तो आखाडा. 1 योजनाची जागा त्यानं गोलाकार व्यापलेली होती. प्रत्येक शस्त्र विभागासाठी मध्यभागी एक असा स्वतंत्र आखाडा होता. ते सगळे 13 पोट आखाडे शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. पूर्वेकडच्या महाद्वाराच्या बाजूला गदा, खड्ग, भाला, चक्र, प्रास यांचे 5 आखाडे होते. पश्चिमेच्या बाजूला शतघ्नी, भृशुंडी, तोमर, पट्टे आणि शूल यांचे 5 आखाडे होते. आणि दक्षिणेकडे अश्वारोहण आणि गजारोहण यासाठी भव्य पाटांगण होते. उत्तरेकडे मल्लांसाठी आणि द्वंद्वासाठी एक आखाडा होता. त्यात ताकद आणि चंदनी तेल यात मळलेली मगधांच्या राज्यातून आणलेली निवडक तांबडी माती पसरलेली होती. आखाड्यावर कुठंही उभं राहून पाहिलं तरी बरोबर मध्ये दिसेल असा धनुर्विद्येचा भव्य पोट आखाडा दिसे. त्याच्यावर धनुर्धरासाठी 20 हात उंच आणि 20 हात लांब असा संगमरवरी दगडांचा चौथरा होता. त्याचे दगड निषादांच्या राज्यातून मागवले होते. त्या चौथऱ्यावर कौरवांचा त्रिकोणी भगवा ध्वज निळा आकाशातला थपडा देत उभा होता. या दगडे चौथऱ्यावर स्पर्धा संपेपर्यंत गुरुवर्य द्रोण पंच म्हणून उभे राहणार होते. याच स्पर्धात सर्वश्रेष्ठ ठरेल त्याच्या गळ्यात ते नीलकमलांची सुवर्ण धाग्यात गुंफलेली पुरुष उंचीची मानाची गौरवमाला घालणार होते. सगळं नगर त्याची सजवलेल्या हत्तीवरून अंबारीतून मिरवणूक काढणार होतं. राजमाता त्याला केशरी टिळा लावून आदरानं ओवाळणार होत्या. हस्तिनापुरातील सर्वश्रेष्ठ अजिंक्यवीर म्हणून साऱ्या आर्यवर्तात तो मानानं मिरवणार होता, आदरला जाणार होता. त्या सर्व आखाड्यांभोवती प्रेक्षकांची गोलाकार जागा होती. पूर्वेकडील बाजूला राजकुलातील लोकांसाठी उंच जागेवर प्रशस्त बैठकी तयार केल्या होत्या. त्यांच्या मध्यभागी पितामह भीष्मांचं भव्य आसन उभं होतं. त्यांच्या उजव्या हाताला विदुराचं आणि डाव्या हाताला महाराष्ट्र धृतराष्ट्रांचं आसन होतं. त्या सर्व आसनांच्या डाव्या बाजूला एक प्रशस्त डेरा उभा केला होता. त्याला झिरमिरीत वस्त्रांचे पडदे लावले होते. त्या डेऱ्यात सर्व राजस्त्रिया बसणार होत्या. तो आखाडा पाहण्यासाठी नगरातील लोक आपली दैनंदिन कामं टाकून येत होते. तो भव्य आखाडा पाहून चकित होत होते. ते आपापसात कुजबुजत कुरुकुलातील एकाही राजाच्या कारकिर्दीत एवढा मोठा आखाडा एकाच वेळी भरवलेला ऐकिवात नाही. कोण पटकवणार सर्वश्रेष्ठ अजिंक्यवीर म्हणून मानाचा तुरा? भीम, अर्जुन, दुर्योधन, दुःशासन? आम्ही परतणार होतो, कारण 100 योजनांचा प्रवास करून आम्ही नुकतेच चंपानगरीहून आलो होतो. पण अश्वत्थामा म्हणाला, कर्णा, सगळ्या शिष्य योद्ध्यांनी हे पटांगण सजवण्यासाठी काही ना काही हातभार लावला आहे. तुम्ही दोघांनी काय केलं आहे? काय करायला पाहिजे सांग. आश्रम कुमार असल्यामुळे कामाची समविभागणी त्याच्या अंगवळणी पडली होती. तो मला तसा सोडणार नव्हता. तो विचारात पडला, कारण काही सांगावं असं काम आमच्यासाठी शिल्लकच नव्हतं. एक सेवक एका तलम वस्त्राची गुंडाळी काकोटीला मारून समोरून आत चालला होता. त्यानं बोलावलं आणि विचारलं, काय रे, काय आहे तुझ्या काखेत? आण ते इकडे. या दोघांना काहीतरी काम लावूया. त्याच्या काखेतील गुंडाळी अश्वत्थाम्यानं ओढून घेतली. तिची 2 टोकं हातात धरून ती त्यानं सरळ केली. ते कौरवांची राजचिन्ह होतं. एक तलम रेशमी वस्त्रावर जरीच्या सोनेरी धाग्यांनी विणलेलं.
माझे डोळे आनंदाने चमकले. माझ्या हातात ते राजचिन्ह देत अश्वत्थामा म्हणाला, कर्णा जा. हे राजचिन्ह मधल्या त्या दगडी चौथऱ्यावर उभ्या केलेल्या लाकडी बैठकीत बसवून ये. मी ते राजचिन्ह हातात घेतलं आणि दगडी चौथऱ्यावर चढलो. लाकडी बैठकीत पूर्वेकडे तोंड करून ते मी बसवलं. मी बसवलेल्या त्या ऐटदार राजचिन्हाला शोणानं फुलांची एक माळ घातली.